स्क्रिप्ट रायटिंग, ज्याला म्हणतात संहिता लेखन, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम काही गोष्टी मी तुमच्या समोर मांडणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा सहभाग तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने प्रकर्षाने या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. तुमच्या समोर एक डायग्राम मी दिली, त्याच्यामध्ये 3 शब्द आहेत. स्टोरी, त्याला मराठीमध्ये कथा असं म्हणतात. ड्रामा, त्याला मराठीमध्ये नाटक असं म्हणतात. आणि स्क्रिप्ट रायटिंग, त्याला संहिता लेखन असं म्हणतात. पण त्याच्यापूर्वी हे जे 3 गोष्टी आहेत, याचा उल्लेख आपल्या आजच्या सत्रामध्ये होणार आहे. पण तत्पूर्वी एक गोष्ट तुम्हाला मी नमूद करू इच्छितो, की हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या वाङ्मय किंवा आपण लिटरेचर ज्याला म्हणतो त्याचा भाग आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा व्हॉट इज मीन बाय लिटरेचर विचारलं जातं, त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळेस उत्तर माहित असतं पण सांगता येत नाही. किंवा बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो की स्टोरी, ड्रामा हे जे आहेत त्याला आपण लिटरेचर असं म्हणतो. पण मूळ गाभा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आपण आजची ही चर्चा करणार आहोत. लिटरेचर म्हणजे काय? इंग्लिशमध्ये त्याला असं म्हणतात की लिटरेचर इज नथिंग बट दी रिफ्लेक्शन ऑफ द सोसायटी. ज्याच्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब दिसतं त्याला आपण लिटरेचर असं म्हणतो सर्वसाधारण, किंवा वाङ्मय असं आपण म्हणतो. आता बरेच जण वाङ्मय याला वाङ्मय असंही म्हणतात, कारण ड दिसतो, पण तो ड नसून अ आहे. तर तो उच्चारही आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शिक्षक म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे वाङ्मय किंवा लिटरेचर, इट इज नथिंग बट दी रिफ्लेक्शन ऑफ द सोसायटी. समाजाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसत असतं. मग तुम्ही वेगळं काय करणार जेव्हा स्क्रिप्ट लिहायला घेणार, किंवा स्टोरी लिहायला घेणार, किंवा ड्रामा लिहायला घेणार, त्यावेळेस काय वेगळं असणार? काही जास्त वेगळं नसतं. तुम्हाला समाजाचंच प्रतिबिंब तुमच्या शब्दांमध्ये समाजासमोर मांडायचं असतं. एवढा सर्वसाधारण अर्थ जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी आजचं हे सत्र परिपूर्ण झालं असं आपल्याला समजता येणार आहे. तर आता याच्यामध्ये 3 शब्द दिलेले आहेत, पण त्याच्यापूर्वी अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की वाङ्मयाचे वेगवेगळे प्रकार आहेत. सगळ्यांना सर्वसाधारण माहिती आहे. वाङ्मयाचे प्रकार, बेसिक टाइप्स ऑफ द लिटरेचर, 3 टाइप्स: प्रोज, पोएट्री, ड्रामा. प्रोज म्हणजे गद्य, पोएट्री म्हणजे पद्य, आणि ड्रामा म्हणजे नाटक. आता प्रोज जेव्हा आपण म्हणतो, म्हणजे ज्याला आपण गद्य असं म्हणतो, गद्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. जे मराठी भाषेचे मुलं आहेत त्यांना हे माहिती आहे, हिंदी भाषेची मुलं आहेत त्यांना माहिती आहे, त्यांच्या मेथड्स आहेत या लिटरेचरची. इंग्लिश लिटरेचर लोक आहेत त्यांना हे माहिती आहे. तर गद्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे त्याच्यात निबंध येऊ शकतो, पत्रलेखन येऊ शकतं. जी पण कलाकृती आहे, जी सगळी प्रोझाईक लँग्वेजमध्ये, त्याला गद्यात्मक भाषेमध्ये आहे, किंवा वर्तमानपत्रातल्या बातम्या असतात, वर्तमानपत्रातले लेख असतात, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला गद्यात्मक भूमिकेमध्ये बघायला मिळतात. सर गद्य आहे. नंतर पद्य प्रकार. आता पद्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे आपल्याकडे इंग्लिशमध्ये म्हटलं तर दॅट इज सोनेट, ज्याला सुनीत काव्य असं म्हणतात. लिरिक्स, गीत असं म्हणतात. जे आपण चित्रपटातली गाणी ऐकतो ते दुसरं तिसरं काही नसून ते एक पद्याचा प्रकार आहे. तर तो पद्याचा प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचा असतो. आपण गाणी ऐकताना फक्त मेलडी म्हणून ऐकतो, म्हणजे आपल्याला फक्त कानाला चांगलं वाटतं म्हणून गाणी ऐकतो. पण त्याला जर काव्य म्हणून ऐकलं तर त्याच्यातले वेगवेगळे अर्थ तुम्हाला उमगत जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हिंदीमध्ये एक गाणं आहे, 100 साल पहले हमें तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा. सगळ्यांना हे सर्वसाधारण गाणं माहितीये. आता हे गाणं जर मी भाषेच्या शिक्षकाला ऐकवलं आणि त्याला सांगितलं की याच्यात व्याकरणाचं काही दिसतंय का, जेव्हा तो गाणं बारकाईने ऐकतो तेव्हा त्याला व्याकरण दिसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, 100 साल पहले हमें तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा. आता 100 साल पहले हमें तुमसे प्यार था, भूतकाळ आहे. आज भी है, वर्तमान काळ आहे. कल भी रहेगा, भविष्यकाळ आहे. 3 काळांचं उदाहरण आहे. ते एका गाण्यामध्ये 3 काळ दिलेले आहेत. तो भाषेच्या अंगाने त्याला बघेल. ज्याला भाषिक सौंदर्य जास्त कळतं तो वेगळ्या अंगाने त्याला बघेल. 100 साल पहले, आता म्हणजे अजून ज्याला आपण म्हणतो फिगर्स ऑफ स्पीच, म्हणजे अलंकार आहेत. 100 साल पहले, आता माणसाचं सर्वसाधारण वय आज 70 आहे किंवा 100 जर गृहीत धरलं तर कधीतरी हायपरबल, म्हणजे जर आपण अतिशयोक्ती म्हणतो त्या पद्धतीचा अलंकार सुद्धा त्याच्यामध्ये दिसतो. हे सगळे भाषिक दागिने आहेत, भाषिक अलंकार आहेत सगळे. हे जर आपल्याला कळले तर आपण विद्यार्थ्याला त्याच्यातला आनंद कसा घ्यायचा ते सांगू शकू. जर आपण ते सांगितलंच नाही तर विद्यार्थ्यांना ते कळणार नाही. पद्यातला हा एक प्रकार गीत, म्हणजे फिल्म मधली जी गाणी असतात, आता ती कोणती गाणी ऐकायची, कोणती ऐकवायची, हा सगळा ज्याचा त्याचा पर्सनल भाग आहे, त्याच्यामध्ये आपण जाणार नाही. पण सर्वसाधारण लक्षात ठेवायचं, जी अर्थपूर्ण गाणी आहे, ज्याच्यातून काही घेण्यासारखं आहे, मौलिक आहे, असं विद्यार्थ्यांना जरूर ऐकायला सांगा. जरी चित्रपटातली गाणी असली त्याला गाणं म्हणून ऐकण्यापेक्षा कविता म्हणून ऐकायला सांगा. म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की त्याला मेलोडी चिकटली की आपण त्याच्यातलं जे शब्दांचं सौंदर्य असतं ते हरवून बसतो.
आणि जे चांगलं आहे ते सोडल्यामुळे आपल्याला फक्त गाण्यातले जे मेलडी आहे, म्हणजे जी श्रवणी येत आहे किंवा ऐकण्यासारखं जे आहे, माधुर्य आहे, तेवढंच आपण बघतो, अर्थ बघत नाही. तर आता म्हणजे आपण मध्यंतरी एक टीव्हीला एक प्रोग्राम बघितला होता. त्या प्रोग्राम मध्ये एक गाणं आलं होतं. अ, अ, तेरी मेरी कहाणी है, जिंदगी कुछ भी नहीं तेरी मेरी कहाणी है. आता हे गाणं जे तुम्ही गद्यामध्ये ऐकता, सॉरी, जेव्हा तुम्ही कवितेमध्ये ऐकता तेव्हा त्याचा अर्थ जास्त कळतो. जेव्हा तुम्ही गाण्यात ऐकता तेव्हा आपण मेलडी, म्युझिक याच्याकडे जास्त खेचले जातो. त्यामुळे त्याचा अर्थ आपल्याला जास्त उमगत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा आपण तेरी मेरी कहाणी है, जिंदगी कुछ भी नहीं तेरी मेरी कहाणी है. तर हे जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस प्रत्येकाचे लाईफ, प्रत्येकाचं जीवन सारखंच आहे का? प्रत्येकाच्या जीवनातले अनुभव सारखेच आहे का? त्याच्यातल्या सगळ्या भावना ज्या आहेत त्या सारख्याच आहेत का? त्याच्यातला कमी अधिकपणा किती आहे? तो किती आहे? ह्या सगळ्या गोष्टी खोलात जाऊन आपल्याला बघता येतात. त्याच्यात जे अलंकार वापरले आहेत ते कोणते आहेत? त्याचे जे शब्द वापरले ते कोणते आहेत? म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये मीटर्स असं म्हणतो, तो मीटर त्याच्यामध्ये आहे का? म्हणजे मीटर कशासाठी असतं? रिदम. गाणी साधारणतः मीटरमध्ये लिहिली जातात. मीटर म्हणजे एक रिदमिक ठेका. म्हणजे इंग्लिशमध्ये लोक असेल तर त्यांना कळेल की अ अ ब अ, अ अ ब ब असं मीटर्स आहेत गाण्याच्या. म्हणजे पहिली लाईन आणि तिसरी लाईन सारखी. म्हणजे ती ब्युटी वाढवण्यासाठी, म्युझिकल सेन्स वाढवण्यासाठी गाणी दिली जातात. त्याला म्हणतात पद्यभाव. म्हणजे पद्यातलं एक उदाहरण गीत, जे अजून मी एक सांगितलं सुनीता काव्य, जे 14 ओळींचं काव्य असतं त्याला काव्य म्हणतात. पोवाडा आपल्याकडे आहे. पोवाड्यामध्ये वर्णन केलेलं असतं. एखादी कथा असते, एखादा प्रसंग असतो, तो रंगवलेला असतो. संवादाच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून, म्युझिकच्या माध्यमातून. पोवाडा म्हणजे जनरली इतिहासातले जे सरदार लोक आहेत किंवा राजे लोक आहेत, त्यांच्या शूरांच्या कथा ज्या आहेत त्या सांगितल्या जातात. आपल्याकडे अभंग आहेत, म्हणजे त्याला भक्तिगीतं असं म्हणतात किंवा भक्तिपूर्ण असलेली गीतं. ती पण एक गाण्याचा प्रकार आहे. तर वेगवेगळ्या रचना आहेत. म्हणजे जसं गद्यामध्ये जसे वेगवेगळे प्रकार आहेत, निबंध आहे, लेख आहे किंवा एक्स वाय झेड अजून काय आहे. तसंच पद्यामध्ये सुद्धा सुनीत काव्य आहे, पोवाडा आहे, गाणं आहे, बॅलेड आहे, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये बॅलेड, पोवाड्याला बॅलेड म्हणतात. तर हे वेगवेगळे प्रकार आहेत. आता त्याच्या पुढचा जो भाग जो आपल्याशी आजच्या सत्राशी संबंधित आहे तो म्हणजे ड्रामा, ज्याला आपण नाटक असं म्हणतो. आता नाटक काय किंवा नाटकाचे वेगवेगळे प्रकार हे सर्वसाधारण आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. मला वाटतं बऱ्याच जणांना माहित असते. आपण पिक्चर पाहतो, चित्रपट पाहतो. चित्रपट आपण म्हणतो की त्याचं एंडिंग हॅपी झालं, त्याचं एंडिंग सॅड झालं. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सैराट हा चित्रपट खूप गाजला. आता सैराट हा चित्रपट एका विशिष्ट स्टोरीवर, कथेवर आधारित होता. त्या कथेचं नाटकात रूपांतर केलं तर नाटकात म्हणजे नाट्यीकरण म्हणजे स्क्रिप्ट लिहिली गेली, ज्याला आपण पटकथा. पटासाठी जी आहे कथा असते, म्हणजे कथा असते तिला, जी कथा पुस्तकातली असू शकते. नंतर पटकथा होते. पट म्हणजे पटावर दिसणारी, चित्रपट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जी व्हिज्युअल दिसू शकते. पटासाठी तिचं लिखाण केलं जातं आणि मग त्याची संहिता लेखन केलं जातं. संहिता लेखन म्हणजे ज्याला नाट्यीकरण ज्याला आपण म्हणतो, नाट्यीकरण केलं जातं. म्हणजे संहिता म्हणजे त्याच्यात संवाद असतात, कॅरेक्टर्स असतात, वेगवेगळी पात्र असतात, विशिष्ट कथानक असतं, सीन्स असतात, प्रसंग असतात, नैपथ्य असतं म्हणजे सेटिंग्स असतात, स्टेज सेट ज्याला आपण म्हणतो, किंवा वेगवेगळ्या लोकेशन्सला त्याचं शूटिंग होतं. ते सगळे होतात. तर सैराट चित्रपटामध्ये एंडिंग हा जो आहे तो अनहॅपी दाखवलाय, कारण दोघांची डेथ दाखवली. पण बरीच अशी पिक्चर्स आहेत त्या पिक्चरचा एंड हॅपी असतो. तर हे हॅपी असण्याचं आणि सॅड असण्याचं कारण कशाशी संबंधित आहे? तर नाटकाशी. नाटकाचे बेसिक 2 प्रकार आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये ट्रॅजेडी अँड कॉमेडी असे बेसिक प्रकार आहेत. आणि अजून एक तिसरा प्रकार गणला जातो तो म्हणजे ट्रॅजिक कॉमेडी. तर कॉमेडी म्हणजे काय? सुखांतिक नाटक, ज्याच्यामधून सुख आहे, आनंद आहे, लाफ्टर आहे, हसणं आहे, ज्याच्यामध्ये मनोरंजन आहे, ज्याच्यामध्ये मनाला ट्रेस नाहीये, मनाचा स्ट्रेस कमी करण्याची जास्त प्रवृत्ती आहे, त्याची सुखांतिक नाटकं. आणि शोकांतिक नाटकं म्हणजे ज्याला ट्रॅजेडी असं म्हणतात, ज्याचा एंड जो आहे, जो शेवट जो आहे किंवा आतले जे सगळे काही प्रसंग आहे, ते सगळे प्रसंग सुद्धा दुःखद आहेत. म्हणजे सैराटमध्ये अर्ध्या चित्रपटापर्यंत आपल्याला सुखांतिक वाटतं, नंतर सगळं शोकांतिक वाटायला सुरुवात होते, कारण वेगळी फेज तयार होते. किंवा इतर नाटकं, माणूस नावाचं नाटक आहे, पुरुष नावाचं नाटक आहे, किंवा आपण नटसम्राट नाटक बघितलंय, त्याचा जो एंड आहे, या सगळ्या गोष्टी शोकांतिकतेकडे झुकणाऱ्या आहेत. शोकांतिका आहे, शेवट जो आहे तो दुःखद होतो, त्याला शोकांतिक किंवा ट्रॅजेडी नाटकं किंवा ट्रॅजेडी पिक्चर असं म्हणतात. आता ट्रॅजिक कॉमेडी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये मिक्सिंग आहे दोघांचं, म्हणजे ज्याच्यात सुखही आहे, दुःखही आहे, म्हणजे सगळ्या भावनांचं एकत्रीकरण झालंय, ज्याच्यामधून विद्यार्थ्यांना ज्याच्यातून माणसांना मनोरंजन मिळतं, त्याच्याबद्दल काही सल्ला मसलत मिळतात, उपदेश मिळतात, विचार मिळतात,
भावभावना ज्या आहेत त्यांचं मिक्सिंग आहे, त्या कुठेतरी रुजवल्या जातात. संवेदना जास्त अधिक प्रगल्भ सहवेदना प्रगल्भ केली जाते. सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सुख आणि मध्ये असतो, ज्याला आपण ट्रॅजिक कॉमेडी किंवा सुखांतिक शोकांतिक नाटक असं म्हणतो. तर हे सर्वसाधारण प्रकार नाटकाचे आहेत. आणि हे 3 प्रकार आपण बघितल्यानंतर पहिलं आपण बघितलं प्रोज, दुसरं बघितलं पोएट्री, तिसरं बघितलं ड्रामा. आता प्रोज मी तुम्हाला जे सांगितलं ज्याला गद्य असं म्हणतात, ज्याच्यात तुमचे धडे येतात, ज्याच्यात तुमचे लेख येतात, ज्याच्यात तुमच्या कथा येतात, ज्याच्यात तुमचे निबंध येतात. दुसरं आहे कविता, ज्याच्यामध्ये जी गद्यात्मक नसते, पद्यात्मक असते, ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, ज्याला मी सुमित काव्य ज्याला म्हणतो, ज्याला सोनेट काव्य किंवा सुनीत काव्य असं म्हणतात. नंतर प्रेमकाव्य आहेत किंवा भक्ती काव्य आहेत, परत पोवाडे आहेत किंवा ओव्या आहेत, ज्या आपण खेड्यामध्ये आपण आजही ओव्या आपल्याला ज्या आजी आजोबा किंवा आजी असतात त्या ओव्या गाताना आपल्याला दिसतात. तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार साधारणतः पद्य काव्यामध्ये केलेला असतो किंवा पद्यात केलेला असतो. आणि तिसरा जो आहे ड्रामा, जो आजचा आपला महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे नाटक. नाटकाचे प्रकार मी तुम्हाला सांगितले, सुखांतिक शोकांतिक, ट्रॅजेडी कॉमेडी आणि ट्रॅजिक कॉमेडी, म्हणजे सुखांतिक शोकांतिकचं मिक्सिंग ज्याला आपण म्हणतो. तर अशा पद्धतीचे हे सर्वसाधारण 3 प्रकार आपण वाङ्मयाचे पाडतो. अजूनही वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्या स्वरूपानुसार प्रकार आहेत, अजून वेगवेगळ्या त्याच्या विषयानुसार प्रकार आहेत, पण आपल्याला तेवढ्या खोलात जायचं नाही, आपला वेळ आपल्याला भरून काढायचा त्या दृष्टीने. आता इथे तुमच्या समोर 3 गोष्टी प्रगल्भ प्रकर्षाने मांडलेल्या आहेत, पण तत्पूर्वी मी काही प्रश्न तुमच्या समोर उपस्थित करेन आणि माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही बोलतं व्हावं. याच्यामध्ये एक शब्द आहे स्टोरी, त्याला म्हणतात मराठीत कथा. उत्तर तुम्ही मराठीत देऊ शकता, हिंदीत देऊ शकता, इंग्लिशमध्ये देऊ शकता. नो लिमिटेशन्स फॉर लँग्वेज, किंवा इतर कुठल्या लँग्वेज मध्ये येत असेल तरी सांगा, आपण ती भाषा समजून घ्यायचा प्रयत्न करू. तर आता इथे एक शब्द तुमच्या समोर आहे स्टोरी, कथा. मला पुस्तकातली उत्तरं अजिबात नको आहेत. तुम्हाला जी किंवा येत असली तर फार उत्तर, नसली तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमची उत्तरं किंवा तुमचं काय परसेप्शन आहे, तुमचं काय समज आहे त्या शब्दाची, ती मला जाणायची आहे. तर पहिला जो शब्द आहे तो आहे स्टोरी. आणि माझी अपेक्षा आहे की स्टोरी किंवा कथा म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय स्टोरी, कथा म्हणजे काय. मला बोलणारी लोक आवडतात, त्यामुळे आपण सर्वसाधारणपणे सगळ्यांनी बोलणं अपेक्षित आहे. फक्त अपेक्षा अशी असेल की एका वेळेस एकाने बोला, म्हणजे मला कळेल कोण म्हणताय. येस, माझ्या समोर आहेत समृद्धी कांबळे. समृद्धी कांबळे, तुमचा माईक ऑन करा. समृद्धी कांबळे, माझा आवाज. गौरी शिंदे. हो सर, येतोय. येस, बोला. तुमच्या दृष्टीने कथा म्हणजे काय? येस, गौरी, तुमचा आवाज येतोय का? येतोय माझा आवाज तुम्हाला? हा, आपलं पुढचं सगळं सत्र हे इंटरॅक्टिव्ह राहील, त्यामुळे अजिबात न घेता तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. कथा म्हणजे काय? काल्पनिक गोष्टी. काल्पनिक गोष्टी, बर. ओके, अजून कोण सांगताय? सुवर्ण. यस प्लीज. एक ऐसा इंसिडेंट सर, एक छोटा सा इंसिडेंट जिसको आप एक्सप्लेन करते हो, उसको स्टोरी बोलेंगे. ओके यस. एक छोटा, एकच मिनिट, एक छोटा इन्सिडेंट जो आपण एक्सप्लेन करतो. व्हेरी गुड. येस, नेक्स्ट वन. मी सरिता पाटील. एखादा प्रसंग आपण अगदी सोप्या भाषेत समजेल असा आणि त्याच्यात काहीतरी बोध मिळत असेल, त्यालाही कथा म्हणता येईल. व्हेरी गुड. बोध मिळत असेल, छोटा प्रसंग असतील, चांगली गोष्ट. व्हेरी गुड, नाईस, व्हेरी गुड. भाषेमध्ये दिले त्याला म्हणतात. व्हेरी गुड. ओके, अजून काही वेगळं असं? सुवर्ण. सर, मी शीतल. हा, येस, बोला. सर, काल्पनिक किंवा ज्या घडलेल्या घटना असतात आणि त्या जेव्हा लोकांसमोर मांडायच्या असतात, त्यातून काहीतरी बोध मिळणार असतो, ज्यावेळी त्याची केली एखाद्या ड्रामामध्ये, त्याला आपण कथा म्हणू शकतो. गोष्ट,
व्हेरी गुड, व्हेरी गुड. हॅलो. सर्वसाधारण मला 2-3 उत्तर मिळाली आहेत. अजून कोणाला बोलायचंय? हा सर, एखादी घटना आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडते आणि त्या घटनेचा मला जर असं वाटला की भविष्यामध्ये मुलांना याच्यातून मला काहीतरी बोध देता येईल, तर मग मी त्या घटनेवर एखादी कथा म्हणा किंवा त्या घटनेचा योग्य क्रमांक लावून मी ते मुलांसमोर चित्र उभं करू शकते. अशा पद्धतीने मांडलेली जी घटना आहे त्याला मी कथा म्हणून. ओके, व्हेरी गुड. म्हणजे मला जी उत्तर मिळाली ती तुम्हाला माहित असलेली उत्तर आहेत आणि अगदी योग्य उत्तर दिले. समर्पक, कमी शब्दात चांगलं सांगायचा प्रयत्न केलाय. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की सोप्या शब्दात सांगितलेली असते, घटना असतात, तिसरी गोष्ट आहे ते त्या जोडलेल्या असतात एकमेकांशी, त्याच्यातून काहीतरी बोध देण्याचा प्रयत्न केलेला असतो, वर्णन केलेलं असतं. असे वेगवेगळे फीचर्स तुम्ही मला स्टोरीचे सांगितले. आता मराठीमध्ये त्याला म्हणतात कथा. मूळ शब्द जेव्हा आपण बघायला जाऊ तेव्हा आपल्याला असं कळेल की कथा म्हणजे काय, ज्या कथन केल्या जातात. सर्वसाधारणपणे पूर्वी लेखनाची कला अवगत नव्हती, त्यावेळी सर्व गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केल्या जायच्या, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सांगितल्या जायच्या, ज्याच्यात कथन आहे. कथन म्हणजे काय, जी ओरली सांगितली गेली, तोंडी सांगितली गेलेली आहे. आणि तोंडी सांगितलेली गोष्ट एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जेव्हा जाते, फॉर एक्झाम्पल आपल्या घरात आजी असेल तर नातवाला ती गोष्ट सांगते, नातीला ती गोष्ट सांगते, किंवा अजून कोणी असेल वरच्या पिढीचं, तर त्या पिढीच्या व्यक्ती आपल्याला गोष्ट सांगतात, तोंडी सांगतात. त्याची लेखन अशी भाषा नव्हती. पण कालांतराने जेव्हा प्रिंटिंग आलं त्यामुळे आपल्याला त्या कथा छापील स्वरूपात मिळायला लागल्या आणि आज आपण कथा वाचतो, ज्या दीर्घकाळ जशाच तशा आता राहतात. पूर्वीच्या ज्या कथा होत्या, ज्या कथन पद्धतीने सांगितल्या जायच्या, त्या ऍज इट इज सांगितल्या जायच्या नाही, त्याच्यामध्ये बदल व्हायचे. म्हणजे एखादा शब्द तरी बदलेल किंवा सांगण्याची शैली तरी बदलेल किंवा त्याच्यातले जे प्रसंग आहेत ते प्रसंग सुद्धा वेगळ्या पद्धतीने मांडले गेले. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण तिथे करतो. जेव्हा कथन येतं त्यामध्ये नॅरेशन येतं. नॅरेशन म्हणजे काय, कथन. तर नॅरेशन म्हणजे काय, घटना तोंडी सांगणं, ज्याच्यामध्ये आरोह आहे, अवरोह आहे, उच्चार आहेत, ओघवतेपणा आहेत, भाषेचं सौंदर्य आहे, सांगण्याची पद्धती आहे, ज्याला आपण शैली असं म्हणतो. हे सगळे मिळून एखादा इन्सिडेंट, एखादा प्रसंग रंगवून सांगितला जातो, त्याला म्हणतात स्टोरी, कथा. होप सगळ्यांना हे क्लिअर असेल. आता पुढचा जो शब्द आहे त्याच्याकडे आपण जाणार आहोत, तो आहे नाटक. मला वाटतं मीटिंग बंद होण्याची शक्यता, मेसेज आलाय, पण अजून 9 मिनिटं आहेत. नाटक म्हणजे काय, पुढचा शब्द नाटक. सुनीता आंबटकर, परेश सोनल, येस सर. सॉरी, परेख सोनल, पारेख सोनेल, राईट, येस. हॅलो. ड्रामा म्हणजे काय, नाटक म्हणजे काय? एखादी कथा, येस, एखादी घटना किंवा एखादा प्रसंग ज्यावेळेस नाट्यमय पद्धतीने लोकांच्या समोर लोकांना बोध देण्यासाठी मांडला जातो त्याला नाटक समजते. नाट्यमय म्हणजे काय? बरोबर आहे तुमचं उत्तर, पण नाट्यमय म्हणजे काय? नाट्यमय म्हणजे लोकांना थोडस रोचक आणि लाईव्ह वाटेल. लाईव्ह वाटेल असं. व्हेरी गुड, सगळ्यात महत्वाचा शब्द. ओके, पुढचा आहे सरिता पाटील. सरिता पाटील. हॅलो हॅलो सर, हॅलो. बाकीच्यांनी माईक ऑफ करा, बाकीच्यांनी माईक ऑफ करा. हा, येस, बोला. आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवणे, बोला. सर मैं, हाँ यस, बोलिए. हाँ सोनल पारेस. सर, एखादी घटना, किसी भी घटना को अगर आप प्रस्तुत कर रहे हो तो उसके लिए आपके एक्सप्रेशंस, हाव भाव, मतलब अच्छे से वो सामने वाले को समझा सकते हैं, उसको हम लोग नाटक बोल सकते हैं. वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड. ओके, एनीबडी वांटेड टू ऍड? येस, अजून कोणाला काय सांगायचंय? येस, बोला पटकन, आपल्याला वेळ कमी, आपल्याला पुढे जायचंय अजून. सर, एखादी एक्साइटिंग इमोशनल इव्हेंट किंवा एखादी घटना जर आपल्याला सांगायची असेल तर ती आपण नाट्यमय पद्धतीने सांगू शकतो, त्याला आपण नाटक असं म्हणू शकतो. बरोबर, धनश्री, बरोबर, राईट.
ओके, आता एक सिंपल शब्द, जसं मी तुम्हाला स्टोरीचं कथन असं सांगितलं, तसं नाटकाचं सुद्धा तसंच आहे. नाटक म्हणजे काय? जे खोटं आहे पण खरं असल्याचा आभास तयार केला जातो त्याला आपण नाटक असं म्हणतो. म्हणजे एखादा म्हणतो काय नाटकं करतोय, म्हणजे काय अपेक्षित असतं, म्हणजे तो खोटं असतो, खरं दाखवण्याची भूमिका असते, त्याला नाटक असं म्हणतात. एकदम सिंपल डेफिनेशन. जे खोटं आहे ते खरं दाखवलं जातं त्याला म्हणतात नाटक. आता आपल्याकडे नाट्यगृह आहेत. नाट्यगृहावर एखादा जंगलाचा सीन दाखवला जातो, खरा असतो का तो? नाही, खोटा असतो. एखादा घरातला किचन मधला सीन दाखवला जातो, खरं असतं का किचन? खोटं असतं. पण आभास काय तयार केला जातो? खरं आहे. एखादा रस्त्यावरचा सीन दाखवला जातो, त्या थिएटरवर, त्याच प्लॅटफॉर्मवर, मंचावर, रस्त्यावरचा सीन असतो, रस्ता खरा असतो का? नाही, रस्ता खोटा असतो. आभास तयार केला जातो की इथे रस्ता आहे. किंवा पशु पक्षी, आभास तयार केले जातात, ओरिजिनल नसतं. म्हणून एक सर्वसाधारणपणे साधारण व्याख्या लक्षात ठेवायची, जे खोटं आहे पण खरं असल्याचा भाव किंवा भास तयार केला जातो त्याला नाटक असं म्हणतात. आपण एखादी गोष्ट करत असतो ना, आपल्याला लपवायची असतो, आपण काय करतो? खोटं असतं ते, पण आपण असं दाखवतो की माझं काही झालेलं नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला कोणी विचारलं की ही असाइनमेंट कम्प्लीट आहे का, हे प्रॅक्टिकल कम्प्लीट आहे का, आपलं झालेलं असतं, आपल्याला भीती असते आपले मार्क कमी होतील आपलं कॉपी केलं. आपण खोटं सांगतो, आपण नाटक करून सांगतो, नाही माझी वही पूर्ण नाही झालेली, किंवा माझी वही मी याला त्याला दिली आहे, किंवा माझी वही हरवली, XYZ. आपण नाटक करतो. तो प्रसंग कदाचित 1 मिनिटाचा असेल, तो 30 सेकंदाचा असेल, पण ते आपलं 30 सेकंदाचं नाटक असतं. मग तुम्ही जसं बाकीच्याने सांगितलं की त्याच्यात एक्सप्रेशन असतात, भावभावना असतात, बाकी सगळ्या गोष्टी दाखवलेल्या असतात, त्याला आपण नाटक असं सर्वसाधारण म्हणतो. आता हे सगळं 2 कॉन्सेप्ट आपली कथा. दुसरं आहे कविता लेखन, स्क्रिप्ट. आता कुठलंही नाटक असेल तर नाटकासाठी संहितेची गरज असते. आता संहिता म्हणजे विशिष्ट नियमावली, संहिता म्हणजे विशिष्ट आलेख, संहिता म्हणजे विशिष्ट, संहिता म्हणजे एकमेकांची लॉजिकल म्हणजे तर्कसंगत, या सगळ्या गोष्टी म्हणजे एक पर्टिक्युलर नियमावलीच्या आधारावर आपण एक विशिष्ट लिखाण करतो, त्याला संहिता असं म्हटलं जातं. ओके, इज इट क्लिअर? तर आपल्याला संहिता लेखन म्हणजे काय, नाट्य लेखनाची संहिता कशी असते त्या गोष्टींचा आज विचार करायचा आहे. स्टोरी म्हणजे काय ते पण बघणार आहोत आपण. आता ह्या तिन्ही गोष्टी तुमच्या समोर दिलेल्या आहेत. स्टोरी म्हणजे नाटक, स्टोरी म्हणजे कथा, ड्रामा, नाटक, स्क्रिप्ट रायटिंग, संहिता. या तिघांचा एकमेकांशी संबंध असतो, म्हणून ही डायग्राम अशी दिलेली आहे. आता या डायग्राम मध्ये स्टोरीला थोडंसं बायफर्गेट केलं, थोडं बाजूला केलं आहे, पण ती कनेक्टेड आहे. ते पूर्ण आपलं सर्कल दिसतंय, त्या सर्कलसाठी स्टोरी आवश्यक आहे. आणि 2 गोष्टी एकमेकांना जोडलेल्या आहेत, त्या म्हणजे नाटक आणि संहिता लेखन, कारण ते एकमेकांना पूरक आहेत, एकमेकांचे आधार आहेत. स्टोरी आणि ड्रामा हे कनेक्टेड आहेत, कारण कुठलाही ड्रामा लिहायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कथा आवश्यक असते. नाटक लिहायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे कथा असणं आवश्यक आहे. म्हणजे एखादा रायटर लिहायला बसला तर सगळं नाटक डायरेक्ट लिहून टाकत नाही संवादातून, तो आधी त्याची छोटी कथा तयार करतो, आणि त्या कथेमध्ये जे प्रसंग आहेत ते प्रसंग नंतर तो ड्रामामध्ये कन्वर्ट करतो, नाटकात कन्वर्ट करतो. म्हणजे स्टोरी असेल तर तो प्रत्येक गोष्टीचं वर्णन करेल, तिथे पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह पार्ट असतो सगळा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तो त्या झाडाखालून गेला, झाडाची त्याला फारच सुखद वाटत होती, झाडाच्या बाजूने एक कुत्रा फिरत होता, कुत्र्याच्या मागे माशा भिनभिनत होत्या, झाडावरून काही पक्षी किलबिलत होती, त्या माणसाची नजर झाडाकडे गेली आणि झाडावरून काहीतरी पडतंय असा त्याला भास झाला, तो दचकन बाजूला सरकला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या कथेमध्ये रंगवलेल्या असतात. एकदा 2 कॅरेक्टर असतील तर तेच नाटकामध्ये त्या झाडा संदर्भातला जो संवाद आहे तो जे डिस्क्रिप्शन आहे ते सांगायची गरज असते, कारण नाटकामध्ये ते व्हिज्युअल असतं, सगळं दिसत असतं. पण स्टोरीमध्ये तुम्हाला हे सगळं दाखवावं लागतं, हे समोर ठेवावं लागतं, त्याशिवाय वाचकाला किंवा श्रोत्याला त्याचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे स्टोरीमध्ये हे सगळं वर्णन आहे. आणि ड्रामा जेव्हा होईल तेव्हा ड्रामाच्या वेळेस ते संवादात्मक होईल, म्हणजे त्याच्यामध्ये डायलॉग्स ऍड केले जातात. स्टोरीमध्ये सुद्धा डायलॉग्स असतात, पण त्याच्यामध्ये मर्यादा असतात, त्याच्यामध्ये जास्त डायलॉग दिसत नाही, कारण बाकीचं वर्णन पण उभं करायचं असतं, ज्याच्यामुळे ते चित्र त्या श्रोत्याच्या किंवा जो माणूस ती बघणार आहे कथा त्याच्या मनावर बिंबवलं जाणं अपेक्षित असतं. त्यामुळे इतर फापट पसारा, इतर वर्णन जास्त केलेलं असतं, जे पूरक असतं ती कथा पुढे नेण्यासाठी. ड्रामामध्ये बाकी गोष्टी सांगायची गरज नसते किंवा लिहायची गरज नसते. फॉर एक्झाम्पल, झाड आहे तर झाडाचं वर्णन करायची गरज नाही, झाड ऑलरेडी तिथे ड्राम्यामध्ये दिसतं, जरी ते खोटं असलं तरी झाड आहे.
त्याच्या आजूबाजूला काय जे वातावरण तयार केलंय ते वातावरण सुद्धा दिसतं. तिथे ते बोलायची गरज नाही, सांगायची गरज नसते. स्टोरीमध्ये ते सांगायची गरज नसते, नाटकात ते सांगायची गरज नाही, कारण नाटकात ते दिसतं. नेपथ्याचा भाग असतो. नेपथ्य म्हणजे काय? स्टेज सेटअप. स्टेज सेटअपचा तो सगळा भाग असतो आणि ते आपल्याला व्हिज्युअलाइज होतो, ते आपल्याला रिअलाइज होतं. प्रत्येक गोष्ट वर्णन करावी लागत नाही. आणि त्याच्यानंतर स्क्रिप्ट असते. स्क्रिप्टमध्ये काय असतं? संवाद असतात. एकमेकांशी आपण कसं संभाषण करतो तो संवाद अपेक्षित असतो. एकमेकांशी जे बोलणं होतं ते बोलणंच आपल्याला स्क्रिप्टमध्ये लिहायचं असतं. आता बऱ्याच जणांचा असा मानस असतो की मी लेखक नाही, मला लिहिता येत नाही, मला जमत नाही, मी हे करू शकत नाही, कारण माझ्याकडे तो लिखाणाचा पिंड नाही. पण प्रत्येक माणूस लेखक होऊ शकतो. ज्याला बोलता येतं, ज्याला विचारशक्ती आहे, तो लेखक होऊ शकतो. स्क्रिप्ट लिहिणं अवघड काम नाही, ते एक सरावाचं काम आहे. जसं तुमचा सराव होईल तशी तुमची स्क्रिप्ट अधिक प्रगल्भ होईल, अधिक चांगली होईल. स्क्रिप्ट एकाच वेळेस लिहिली म्हणजे फायनल होते का? नाही, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात. जे नुसार एखादं कॅरेक्टर मोठं करायचंय त्याच्यानुसार. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी महाभारतातली सिरियल बघितली, महाभारत सिरियल किंवा रामायण सिरियल बघितली, तर ते शब्दही तसेच आहेत. रामायण म्हणजे काय? राम अधिक अयन. अयन या शब्दाचा अर्थ काय? वर्णन. जिथे रामाचं वर्णन केलेलं आहे त्याला आपण रामायण असं म्हणतो. महाभारत, आता महाभारतला पूर्वी महाभारत नाही म्हणायचे, त्याचं खरं नाव होतं जय, कारण महाभारत हे त्यावरच आधारित आहे. सत्याचा विजय म्हणजे जय. तर मूळ त्याचं खरं नाव जे होतं महाभारतात ते जय होतं. नंतर कालांतराने विशिष्ट लेखकांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं. सैंद्री नावाच्या एका महर्षीने त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं, त्यांनी त्याला भारत नाव दिलं आणि बऱ्याच नंतर अजून लेखकांनी त्याच्यात कॉन्ट्रीब्युट केलं, नंतर त्याला महाभारत नाव दिलं. तर व्यासांपासून ह्या गोष्टी आहेत. मूळ व्यासांनी जे लिहिलं होतं ते महाभारत होतं. महाभारत नाही, जय नावाचा आविष्कार होता. नंतर जयचं विजयचं भारत, भारतचं महाभारत, असे हे नामांतरण आपल्याला बदललेली